नमस्कार शेतकरी मित्रांनो. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026. तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने म्हणजेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जूनपूर्वी शेतकऱ्याची कर्जमाफी होईल असे आश्वासन दिले होते. पण आता 30 जून ही तारीख उलटून गेली. अद्याप कोणतीही कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तर शेतकरी मित्रांनो, 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी एवढा निधी राज्य सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी होण्यासाठी मंजूर केलेला आहे. पण अद्याप कोणत्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. सरकारने 5 जुलै हे तारीख दिली होती, ते ही तारीख आता उलटून गेली आहे. तरीही अद्याप कोणत्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. तर शेतकरी मित्रांनो, सरकारने 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी एवढी अमाऊंट माफ होईल असे आश्वासन दिले आहे. आणि जे शेतकरी रेग्युलर कर्जमाफी करतात किंवा फिरवाफिरवी करतात त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये एवढे अनुदान जाहीर केलेले आहे. आता 5 जुलै हे तारीख संपून गेलेली आहे, तरीही कोणत्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळालेली नाही. आणि सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी अद्याप कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी 2019मध्ये महात्मा ज्योतिबाराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे, त्या शेतकऱ्यांनी परत कर्ज काढले आहे, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये एवढेच कर्जमाफी होणार आहे. आणि वरची अमाऊंट बँकेला परत भरण्यात येणार आहे किंवा भरून घेतली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अद्याप कोणतीही तारीख झालेली नाही. तर शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे की कर्जमाफी कधी होणार. तर शेतकरी मित्रांनो, सरकारने अद्याप कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. दररोजची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत एक प्रक्रिया पूर्ण होत आहे. पण सरकार दिलेल्या शब्दाला कधी जगणार, असा सवाल शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे. कर्जमाफीची तारीख पे तारीख मिळत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. शेतकरी कर्जमाफी तारीख दोनदा हुकली. 30 जूनपूर्वी कर्जमाफी देण्याची हमी सरकारने गेल्या वर्षी दिली होती. कर्जमाफी दिल्यावरही सरकार त्यावर ठाम होते. ही तारीख हुकल्यानंतर 5 जुलै हा मुहूर्त काढण्यात आला होता, तोही टळला आहे. आयकर भरणारे शेतकरी हुडकायचे असल्याचे निमित्त सरकार कर्जमाफी पुढे ढकलण्यात येत आहे. आता कर्जमाफीची नवीन तारीख काय असेल या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. त्याचवेळी इतर प्रक्रिया पूर्ण होत आहेत. बँकांनी त्यांच्याकडील थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या सरकारच्या पोर्टलवर अपलोड केल्या आहेत. आता सरकारने इतर कोणताही खोडा घातला नाही तर कर्जमाफी लवकर मिळू शकते. थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड 1 एप्रिल 2019 ते 31 2025 या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज प्राप्त आणि 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत थकीत कर्जदार शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, प्राथमिक कृषी पतसंस्था, सोसायट्या यांनी थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडे अपलोड केल्या आहेत. आता सर्व सोपास्कर जवळपास पूर्ण झाले आहेत. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव वगळल्यावर आणि इतर काही खोडा घातला नाही तर कर्जमाफीची रक्कम पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. 2 लाख रुपयापर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. त्याचे कर्ज खाते बेबाकी निरंक होईल. त्यांना पुन्हा पीक कर्जासाठी अर्ज करता येईल.